नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाहत आहात आज नवीन आणि वेगळा विषय. तो म्हणजे सर्वांना नाव ऐकल्याच्या नंतरच अंगाला काटा येतो, शहारा येतो आणि आपण त्या विषयाचं नाव ऐकल्याच्या नंतर बऱ्याच जणांना झोप पण येते. त्याचं नाव आहे इतिहास. आज बघायचं इतिहासाची साधने वर्ग 8वी मधील जो पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे इतिहासाची साधने आहे. मग या चॅप्टर मध्ये जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला NMS च्या परीक्षेमध्ये जे परीक्षेविषयी जे काही महत्वाची माहिती आहे, महत्वाचा जो डाटा आहे, तो डाटा इथे मी देण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर बघा, इतिहासाच्या साधनामध्ये बघत असताना राष्ट्रगीत हे कोण लिहिलेलं आहे? त्या पाठामध्ये आलेलं आहे. राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रगीत राष्ट्रगीत हे कोण लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत हे लिहिलेलं आहे. तर बघा, राष्ट्रगीत हे आपल्याला आपण राष्ट्रगीत म्हणजे कुठलं राष्ट्रगीत? जन गण मन. त्याला काय म्हणतो राष्ट्रगीतला आपण? जन गण मन. त्याचे बोल आहेत जन गण मन. राष्ट्रगीताचे बोल आहेत जन गण मन. तर अशा प्रकारे आपल्या राष्ट्रगीत असते आणि हे राष्ट्रगीताचे बोल आपल्याला सांगता येतात. तर राष्ट्रगीत बघत असताना राष्ट्रगीत हे आपलं किती सेकंदामध्ये झालं पाहिजे? हे राष्ट्रगीत फक्त आणि फक्त याला म्हणण्यासाठी किती वेळ लागतो? 52 सेकंदाचा वेळ लागतो. 52 सेकंदामध्ये ते काय झालं पाहिजे? कंप्लीट झालं पाहिजे. 52 सेकंदामध्ये काय झालं पाहिजे? पूर्ण झालं पाहिजे. तर आपण त्या गोष्टी आपण या पुस्तकामध्ये याच्यामध्ये पाठामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो व्यक्ती आला होता राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर, ज्याचं पण तेच 52 सेकंदामध्ये म्हटलं जाते. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे आपले दुसरे आपण ज्यांना महात्मा असं म्हणून ओळखले जातो. तर महात्मा जे काही महात्मा आहे ते म्हणजे राष्ट्रपिता म्हणून पण त्यांना ओळखले जाते. महात्मा गांधी. महात्मा गांधी. तर महात्मा गांधी नाव हे प्रत्येकाला ओळखीचेच नाव असते. प्रत्येक जण या नावाला ओळखत असतं. महात्मा गांधी यांनी काय काय केलेलं आहे आणि कशा प्रकारे केलेलं आहे? तर बघा, त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी काय केलेलं आहे? मिठाचा सत्याग्रह. त्याच्यानंतर दांडी यात्रा. महात्मा गांधींनी काय काय केलेलं आहे बघा. तर महात्मा गांधींना काय काय केलेलं आपण काय करू? एका डायग्रामच्या माध्यमातून बघू. म्हणजे कसं डायग्रामच्या माध्यमातून बघितलं त्यानंतर आपल्याला सहज सोपंच आहे. कळतंय? तर बघा, महात्मा गांधींनी काय काय केलं नाही? मिठाचा सत्याग्रह केला. त्याच्यामध्ये तुम्हाला मिठाचा सत्याग्रह कोण केलेलं आहे? महात्मा गांधीजीने केलं सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह. त्याच्यानंतर दांडी यात्रा. दांडी यात्रा. आणि त्याच्यानंतर दांडी यात्रा झाल्याच्या नंतर चले जाओ आंदोलन. कुठलं आंदोलन? चले जाओ आंदोलन. कोण केलं आहे चले जाओ आंदोलन? हे पण महात्मा गांधीनेच केलं. आंदोलन, चले जाओ आंदोलन महात्मा गांधींनी केलेलं होतं. ओके. मग बघा, मिठाचा सत्याग्रह केलेला आहे, दांडी यात्रा केलेला आहे, चले जाओ आंदोलन केलेलं आहे. आणि या सगळ्यांना काय केलं माहिती? त्या पाठामध्ये तुम्हाला सांगितलं. नंतर कोण आले? नंतर आले तिथं दादासाहेब फाळके. मग दादासाहेब फाळकेने काय केलं माहित? यांचं आणि यांचं या सगळ्यावर दादासाहेब फाळकेने काय केलं? दादासाहेब फाळके हे कोण होते? दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टीचे जनक होते. चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जायचे. चित्रपट माहिती आहे तुम्हाला? चित्रपट सृष्टीचे जनक. काय होते? जनक होते. चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जायचं? दादासाहेब फाळके. तर चित्रपट सृष्टीचे जनक यांनी चित्रपट किती साली केलेला आहे? इसवी सन 1913 साली. इसवी सन 1913 ला दादासाहेब फाळकेने काय केलं नाही तर चित्रपट काढले. चित्रपटाचे नाव कुठले कुठले? त्यांचे पहिले चित्रपट मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा आणि चले जाओ आंदोलन.
यांनी गांधीजीच्या जीवनावर अवलंबून हे काय केलेले आहेत चित्रपट काढलेले आहेत. नंतर बघा त्याच्यामध्ये महात्मा गांधीने काय केलं होतं, महात्मा गांधीने मिठाई सत्याग्रह केले होते, दांडी यात्रा काढली होती, चले जाव आंदोलन पण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर काय केले, या सगळ्यावर म्हणजे महात्मा गांधीने जे काही आंदोलन वगैरे केले होते, यात्रा काढल्या होत्या, सत्याग्रह केले होते, या सगळ्यांवर काय केलेलं आहे दादासाहेब फाळकेंनी चित्रपट काय केलेले आहेत काढलेले आहेत. कुणाच्या ह्याच्यावर जीवनावर, तर महात्मा गांधीचं. मग या त्यांचे चित्रपट आहेत आणि चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते, चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ते दादासाहेब फाळके यांना ओळखलं जाते. ओके, त्याच्यानंतर पुढे बघायचंय, त्याच्यानंतर पुढं आपला दुसरा मुद्दा घ्यायचा. दुसरा मुद्दा बघत असताना बघा दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय दिलं आहे, तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे इतिहासाची भौतिक साधने. आता इतिहासाची भौतिक साधने कुठली कुठली होती, इतिहासाची भौतिक साधने, भौतिक साधने, इतिहासाची भौतिक साधने, इतिहासाची भौतिक साधने. तर इतिहासाची भौतिक साधने बघत असताना बघा इतिहासाची भौतिक साधने कुठले कुठले येते, तर इतिहासाच्या भौतिक साधनेमध्ये काय काय येते, वस्तू येते, बघा वस्तू येते, त्याच्यानंतर काय येते वस्तू, वास्तू, वस्तू इथे, वास्तू इथे, त्याच्यानंतर नाणी, पुतळे आणि पदके. नाणी, नाणी, नाणी म्हणजे चिल्लर पैसे. ओके, नाणी, त्याच्यानंतर पुतळे, पुतळे, पुतळे आणि नंतर बघितलं नंतर काय येतं, नंतर पदके. या सगळ्या गोष्टी काय केल्या जाते, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, खालीलपैकी इतिहासाचे भौतिक साधने कोणते नाही, किंवा खालीलपैकी इतिहासाचे भौतिक साधन कोणते आहे. हे झालं इतिहासाचे भौतिक साधन झाले. मग आता इतिहासाचे काय करू आपण, लिखित साधने बघू. तर भौतिक साधने समजले तुम्हाला, याच्यामध्ये बघू इतिहासाचे लिखित साधने. लिखित साधने कुठले कुठले ते बघायचे. तर बघा इतिहासाचे लिखित साधने, लिखित म्हणजे लिहून ठेवलेले, त्याला म्हणायचं लिखित, लिखित साधने. लिखित म्हणजेच लिहिलेले साधने कुठले कुठले आहेत बघा, पत्र व्यवहार, पत्र व्यवहार, पत्र व्यवहार, पत्र व्यवहार. ओके, पत्र व्यवहार झालं. त्याच्यानंतर वृत्तपत्रे, 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 वृत्तपत्रे. त्याच्यानंतर वृत्तपत्रेच्या नंतर दुसरं जे आहे चरित्रे, पुस्तके, चरित्रे, चरित्रे, पुस्तके, पुस्तके, चरित्रे, पुस्तके, आत्मचरित्रे, 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 आत्मचरित्रे. त्याच्यानंतर आत्मचरित्र झाल्यानंतर फॅक्टरी रेकॉर्ड्स, फॅक्टरी रेकॉर्ड्स. बघा इथे लिहितो मी फॅक्टरी, 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 फॅक्टरी रेकॉर्ड, फॅक्टरी रेकॉर्ड, फॅक्टरी, फॅक्टरी रेकॉर्ड, रेकॉर्ड, फॅक्टरी रेकॉर्ड. त्याच्यानंतर फॅक्टरी रेकॉर्डच्या नंतर आणखीन आपलं दुसरं काय सांगता येईल, दुसरं म्हणजेच नियतकालिके, 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 नियतकालिके. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय असतील दिलेल्या असतील. त्याच्यानंतर नियतकालिकेच्या नंतर दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे परदेशी, परदेशी नोंदी, परदेशी, परदेशी व्यापाराच्या नोंदी, व्यापार, परदेशी व्यापार नोंदी. या सगळ्या गोष्टी कशामध्ये सांगता येतात आपल्याला, तर या सर्व गोष्टी इतिहासाची लिखित साधने, लिखित म्हणजेच हे सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. आणि लिहून ठेवलेल्या गोष्टी आपल्याला काय करतात सांगता येतात. तर आपण बघितलं लिखित साधने कुठले कुठले आहेत ते. त्याच्यानंतर बघायचंय इतिहासाची मौखिक, इतिहासाची मौखिक साधने बघायची. इतिहासाच्या मौखिक साधण्यामध्ये काय 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 येते, इतिहासाच्या साधना मौखिक साधण्यामध्ये कुठले कुठले हे येतात, पार्ट्स येतात, ते आपल्याला काय बघायचं, इतिहासाचे मौखिक, मौखिक साधने, इतिहासाचे मौखिक साधने.
मौखिक साधनेमध्ये काय काय येतं? मौखिक साधनेमध्ये लोकगीते, 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 लोकगीते. त्याच्यानंतर दुसरं लोकगीतेनंतर पोवाडे, लोककथा, पोवाडे, लोककथा, लोककथा. पोवाडे झालं, लोककथा झालं, पोवाडे आले, लोककथा. प्रसंग वर्णने, प्रसंग वर्णने, प्रसंग वर्णने, प्रसंग वर्णने, प्रसंग वर्णने झालं. त्याच्यानंतर मुलाखती, 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 मुलाखती. त्याच्यानंतर ओव्या, 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 ओव्या पण आलं. त्याच्यानंतर ओव्या झाल्याच्या नंतर जे पुढचं जे पॉइंट आहे ते म्हणजे स्फूर्तिगीते, 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 स्फूर्तिगीते आली. स्फूर्तिगीते झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला काय सांगता येईल? स्फूर्तिगीते, मेळे, जलसे, कलापत्ये, मेळे, जलसे, जलसे, कलापथके, कलापथके इत्यादी गोष्टीचा काय होतो त्याच्यामध्ये, इत्यादी गोष्टीचा माहिती आपल्याला काय होते भेटते मौखिक साधनामध्ये. हे मौखिक साधन झालेलं आहे. मौखिक साधनामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगता येते. ओके, त्याच्यानंतर पुढे बघायचंय. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. मौखिक साधने बघितले आपण, मौखिक साधने बघितले. त्याच्यानंतर आपण भौतिक बघितले, लिखित साधने बघितले. या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आपण पुढचं पॉइंट नंतर पाहू.